36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मलकापूर चौफुली येथील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. जनसेवक विनोद पाडर यांनी तहसीलदार आणि नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून उपोषणकर्त्या प्रमिला बोदवडे यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील अशी भूमिका मांडली. यानंतर तहसीलदार आणि नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी 17 ऑगस्ट 2026 पासून पुढील 15 दिवसांत बोदवड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मलकापूर चौफुली परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलंय. या आश्वासनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रमिला बोदवडे यांनी आपले उपोषण मागे घेतलंय. नगरसेवकांच्या भूमिकेवर जनसेवकांचा सवाल. शिवस्मारकाच्या मागणीसाठी गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये नगरपंचायतीच्या 19 नगरसेवकांपैकी मोजक्या नगरसेवकांनी सहभाग घेतल्याचा आरोप जनसेवक विनोद पाडर यांनी केलाय. काही नगरसेवकांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याबद्दल यावेळी त्यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या प्रश्नापेक्षा आगामी नगरपंचायत निवडणूक काहींना महत्त्वाची वाटत आहे. आंदोलनामध्ये सहभागी झाल्यास व्यापारी नाराज होतील आणि त्याचा निवडणुकीमध्ये परिणाम होईल या भीतीनं काही नगरसेवक आंदोलनापासून दूर राहिलेले आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केलेला आहे. आश्वासनाची मुदत संपल्यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार पुढील 15 दिवसात अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा जनसेवक विनोद पाडर यांनी दिला आहे. अतिक्रमण हटवण्यात प्रशासन अपयशी ठरल्यास मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असं देखील सांगितलंय. जोपर्यंत अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. तसेच आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. आता प्रशासन या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी कितपत गांभीर्यानं करतं आणि प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेवरील अतिक्रमण प्रत्यक्षात कधी हटवलं जातं याकडे बोदवडकरांचं लक्ष लागलं. सर्वप्रथम मी ताईंचं खरंच म्हणजे आभार मानणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं काम आहे तर ताईंच्या ऋणामध्ये राहू इच्छितो मी. ताई एक महिला असताना इथं आता 3रा दिवस आहे, ताई उपोषणाला बसल्या. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी कडेकोट उपोषण या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची आम्ही भविष्यात निश्चितच या गोष्टी दखल घेऊ व त्यांना चांगल्या पद्धतीने न्यायसुद्धा देऊ. परंतु एक लाजिरवाणी बाब साहेब अशी वाटते की या ठिकाणी काही राजकीय लोकांनी सहभाग घेतलेला आहे. इथं सुनील भाऊ आहे, अर्चना बडगुजर आहे, नंतर जफर होते, ते विजूभाऊ बडगुजर होते, परंतु बरं होते, पण काही आनंदभाऊ होते, पण काही राजकीय लोकांनी त्यामध्ये सहभाग टाळला आहे. माझं असा स्पष्ट आरोप आहे, म्हणजे टाळला म्हणजे ते दिसलेच नाही सुरुवातीपासून. तर जनतेला माझं सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असल्यानंतर जर निवडणुकीचे धोरण ठेवून जर येत नसतील तर याला निवडणुकीत यांना धडा शिकवावा असं माझी विनंती आहे. शेवटी जनता ठरवणार आहे, मी त्यांना जबरदस्ती करू शकत नाही. पण जे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर या ठिकाणी उपस्थित राहत नसतील तर त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये, कारण घोडा मैदान जवळच आहे, धडा शिकवावा, कारण तरच या गावाचं कल्याण होणार नाही. तर साहेबांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ते आम्हाला 15 दिवसाची मुदत दिली. तर 15 दिवसाची मुदत जर झाल्यानंतर तर हे अतिक्रमण काढलं नाही, यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन साहेब आम्ही करू. आम्हाला लोकशाही मार्गाने करायचे होते, आतापर्यंत ते केले आम्ही, परंतु आता आम्ही शहीद भगतसिंग यांच्या मार्गाने आंदोलन करू. त्याची तुम्ही दखल घ्यावी तर लवकरात लवकर अतिक्रमण काढून आम्हाला न्याय द्यावा. आज रोजी शिवाजी महाराज स्मारक हे 8 वर्षापासून जे म्हणजे आंदोलन करत आलेले आहे आणि त्यांच्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा होता. पण आज साहेबांनी मला लिहून दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांनी आणि शिवसाहेबांनी मला लिहून दिलेलं आहे पत्रामध्ये की या 15 दिवसाच्या आत कारवाई आणि चांगल्यापैकी कारवाई करून आणि सगळी पाहताळणी करून तुमच्या उपोषणाला पाठिंबा देत आहे. आणि तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही सगळं करता 15 दिवसाच्या आत हे असं काही काम झालं नाही तर मी परत माझं उपोषण चालू करणार आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.